प्रभु सामोरे हर्ष भरे यह भाव भरित्या नमन करा तोची ईश्वर जनक आपुला असांतरी भाव धरा करात याचा हो सन्मान प्रभुरायाचे गा गुणगान वसुंधरे गा स्तुती गा प्रभुरायाचे गा गुणगान. प्रिय बंधू भगिनींनो, आज येशूचा प्रेषित संत थॉमस, भारताचा प्रेषित, या संताचा सोहळा आज आपण साजरा करीत आहोत. आजच्या दिवशी ही नोवेनाची शेवटची मिसा आम्ही अर्पण करत असताना पुढील हेतू प्रभूला सादर करतो. स्वर्गवासी सुधीर सुरेश फुलसे यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी व्हॅलेरियन पावलू फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी महिन्याची मिसा, स्वर्गवासी अंतोनी मिरांडा यांच्या आत्म्यासाठी, स्वर्गवासी क्रिस आग्नेल कोळी यांच्या आत्म्यासाठी, वाढदिवसानिमित्त एस्तेलेन मोजेस मनबाट देवाच्या भरमनात आहे. त्याचप्रमाणे काल आपल्या पॅरिशमधील, कोळीवाडा पॅरिशमधील स्वर्गवासी जॉनी वास्को बुरकाव यांचं मयत झालं, त्यांच्या आत्म्यासाठी तसेच त्यांच्या कुटुंबियासाठी आपण प्रार्थना करूया. ह्या लॉकडाऊनमध्ये जे आपले भाविक मरण पावले त्यांची आठवण करूया. स्वर्गवासी इस्कॉल संजा गडेरी आणि स्वर्गवासी जोजा अलिबाग. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू श्री ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराची प्रीती व पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांस लाभो आणि तुम्हाला सुद्धा. प्रिय बंधू भगिनींनो, माय लॉर्ड अँड माय गॉड, माझ्या देवा, माझ्या प्रभू, ही प्रेषित संत थॉमसची सगळ्यात मोठी प्रार्थना, प्रभूवर दाखवलेला विश्वास, संत थॉमसच्या विश्वासाचा तो सारांश, आपल्या श्रद्धेचं सार त्यांनी केवळ 4 शब्दात मांडला. या करोना काळामध्ये आपण प्रार्थना करतो, करोना संकट टाळावं, त्यासाठी आपण सर्वजण देवाकडे कळकळीची प्रार्थना करतो. आपला विश्वास आपण ढवू देत नाही. अशा ह्या परिस्थितीमध्ये माय लॉर्ड अँड माय गॉड, माझे देवा, माझ्या प्रभू, ही विश्वासाची व्याख्या संत थॉमसची आपल्यासाठी आपल्या स्वतःचा विश्वास बळकट करणारी, आपल्या स्वतःच्या श्रद्धेला बळकट देणारी अशी प्रेरणादायक शब्द आहेत. ही व्याख्या आहे. बायबलमधील एखादं वाक्य आपण वारंवार श्रद्धेने बोललो तर ती ख्रिस्त नाम जप अशी ही प्रार्थना असते. तर हे वाक्य ह्या दिवशी आपण आपल्या मंत्रासाठी एक जप म्हणून घेऊया. माय लॉर्ड अँड माय गॉड. संत थॉमसच्या ह्या सोहळ्याच्या दिवशी या मिसामध्ये आपण सहभागी होत आहोत, तेव्हा आपल्या हातून घडलेल्या पापांची आपण आठवण करूया.
पश्चातापी लोकांस पापमुक्त करण्यासाठी तुला पाठवण्यात आले. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. पापी लोकांना पाचारण करण्यास तू आलास. ख्रिस्त दयाळा दया करा. ख्रिस्त दयाळा दया करा. पित्याच्या उजवीकडे तू आम्हासाठी मध्यस्थी करतोस. प्रभो दयाळा दया करा. प्रभो दयाळा दया करा. सर्वसमर्थ परमेश्वर आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. परमईशाला स्वर्गात गौरवा, सचनना देव शांती देवो. आम्ही तव स्तुती करीतो रे देवा, धन्यवाद नावा देतो सदा. भजन पूजन करीतो रे सेवा, महिमा हो गावा मुखे नित. प्रभु देव पित्या प्रभु परमेशा, विश्वेशा स्वर्गेशा शक्तिशाली. नमवुनी मान होतो ऋणवंत, तुझी भगवंत थोर जगी. प्रभु जगदीशा प्रभु येशू ख्रिस्ता, एकुलत्या सुता गुणवंता. जनक नंदना परिशको करा, प्रभु दुःख हारा परमेशा. दयेच्या सागरा जग पापहारी, दया आम्हावरी करी त्वरा. पतित पावन जग पापहारी, प्रार्थना स्वीकारी अनाथांची. बैसला पित्याच्या उजव्या हाताशी, तुझी अविनाशी दया करी. परम पित्याच्या वसे ऐश्वर्यात, परम पवित्र आत्म्यासह. परम पवित्र तुझी प्रभुवर, तुझी एक थोर येशू ख्रिस्ता. परम ईशाला स्वर्गात गौरव, सजनाना देव शांती देवो. सजनाना देव शांती देवो. आपण प्रार्थना करूया. सर्वसमर्थ परमेश्वरा, प्रेषित थॉमसचा आज आम्ही सन्मान करीत आहोत. त्याच्या प्रार्थनेचे सहाय्य आम्हाला सतत मिळू दे. संत थॉमसने येशू ख्रिस्त परमेश्वर आहे हे मान्य केले व त्याच्यावर श्रद्धा ठेवली. आम्ही देखील त्याच्यावर श्रद्धा ठेवावी व सार्वकालिक जीवन मिळवावे म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना मी आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. पौलचे इफिस्करास पत्र यातून घेतलेले वाचन. तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात. प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्याच्यामध्ये संबंध इमारत
जोडून रचली असता प्रभूच्या ठाई वाढत वाढत पवित्र मंदिर होते. प्रभूच्या ठाई तुम्हीही आत्म्याच्या द्वारे देवाच्या वस्तीसाठी एकत्र रचले जात आहात. प्रभूचा शब्द. देवाचे आभार मानूया. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. अहो सर्व राष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा. साऱ्या मानवांनो, त्याचे गुणगान गा. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. त्याचे आमच्यावर अलोट प्रेम आहे. प्रभूची सत्यता अनंत काळ टिकते. प्रतिसाद. सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. इब्री लोकासपत्र यातून घेतलेले वाचन. देव ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलला आहे. त्याने त्याला सर्व गोष्टीचा वारस करून ठेवले आणि त्याच्याद्वारे त्याने विश्व निर्माण केले. हे त्याच्या गौरवाचे तेज आणि त्याच्या तत्वाचे प्रतिरूप असून आपल्या सामर्थ्याच्या शब्दाने विश्वाधार आहे आणि पापांची शुद्धी केल्यावर तो ऊर्ध्वलोकी राजवैभवाच्या उजवीकडे बसला. हा प्रभूचा शब्द आहे. देवाचे आभार मानूया. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभू म्हणतो, थॉमस, तू मला पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते धन्य. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभू तुम्हाबरोबर असून संत योहानाच्या शुभवर्तनातून घेतलेले वाचन. येशू आला तेव्हा बारांतील एक म्हणजे दुद्दम म्हटलेला थॉमस हा त्यांच्याबरोबर नव्हता. म्हणून दुसऱ्या शिष्याने त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले. पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्याचे व्रण पाहिल्यापासून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्यापासून आणि त्याच्या कुशीत हात घातल्यापासून मी विश्वास धरणार नाही. मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असताना त्यांच्याबरोबर थॉमस होता. तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हा शांती असो. नंतर त्याने थॉमसला म्हटले, तू आपली बोट इकडे कर आणि माझे हात पहा. आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल आणि विश्वासहीन असू नकोस, तर विश्वास ठेवणारा ऐस. थॉमसने त्याला म्हटले, माझ्या प्रभू, माझ्या देवा. येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिलेस म्हणून तू विश्वास ठेवला आहे. पाहिल्यापासून विश्वास ठेवणारे ते धन्य. ही आहे प्रभू ख्रिस्ताची सुवार्ता. हे ख्रिस्ता, तुझी स्तुती असो. आज शुक्रवार 3 जुलै, संत पीटरच्या नोवेनाचा 5वा दिवस.
शांततेचे फळ प्रार्थना, प्रार्थनेचे फळ श्रद्धा, श्रद्धेचे फळ प्रेम, प्रेमाचे फळ सेवा आणि सेवेचे फळ शांती. एक प्रवास शांततेकडून शांतीकडे होणारा. शब्द आहेत कोलकात्याच्या संत मदर तेरेसा ह्यांची. ख्रिस्ताठाई माझ्या प्रिय बंधू भगिनीनो, बेनी प्रसाद बँगलोर ह्या ठिकाणी जन्मलेला एक मुलगा. वयाच्या 2ऱ्या वर्षी त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आलं की त्याला अस्थमाचा त्रास झालेला आहे. वयाच्या 10व्या वर्षी त्यांच्या लक्षात आलं की त्याला आर्थरायटिस झालेला आहे. त्याच्या हातापायाची बोटं अशा प्रकारे वाकत आहेत. वयाच्या 12व्या वर्षी जावलिन नावाच्या एका कारने त्याला धडक दिली आणि त्याचं कंबरडच मोडलं आणि तो बिछाण्यामध्ये पहुडला. वयाच्या 16व्या वर्षी शिक्षकांनी देखील सांगितलं की ह्याला आता शिकवणं आम्हाला शक्य होणार नाही. त्याचे वडील अंतराळमध्ये मोठे वैज्ञानिक होते, म्हणजे विमानाच्या क्षेत्रामध्ये संशोधन करणाऱ्यापैकी एक तज्ज्ञ होते, मोठी व्यक्ती. त्यांनी सांगितलं की हा मुलगा आता काही कामाचा नाही. पण त्याच्या आईने मात्र परमेश्वरावरची श्रद्धा त्या ठिकाणी व्यक्त केली की नक्कीच माझ्या मुलाच्या बाबतीत देवाची काहीतरी योजना आहे. आणि मग बेनी प्रसाद प्रार्थना करायला लागला. नंतर त्याने अमेरिकन टेलिव्हिजनवरती आपली साक्ष दिलेली आहे. त्या साक्षीमध्ये तो काय सांगतो बघा. तो सांगतो की प्रभू येशू ख्रिस्ताने मला सांगितलं संपूर्ण जगभर माझी सुवार्ता घेऊन तुला जायचं आहे. आणि तो सांगतो हे कसं शक्य आहे, माझे हातपाय कसे झालेले आहेत, माझं संपूर्ण शरीर कसं विकलांग झालेलं आहे, मी कसा जाऊ शकतो संपूर्ण जगामध्ये ही सुवार्ता घेऊन. आणि येशूने सांगितलं जे तुला अशक्य वाटत आहे ते मला शक्य आहे. आणि मग एक प्रवास सुरू झाला. त्याने थोडंसं परमेश्वराचा स्पर्श अनुभवल्यानंतर एक ठिकाणी साक्ष द्यायला सुरुवात केली. अमेरिकन टेलिव्हिजनवरून त्यांनी जी साक्ष दिली त्यावेळेला त्याने सांगितलं 6 वर्षात 6 महिन्यात 22 दिवसात 245 देशांना त्यांनी भेटी दिलेल्या. शेवटचा देश होता आपल्या शेजारचा पाकिस्तानचा. 2013मध्ये त्याही देशामध्ये त्यांनी जाऊन प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता पसरविली. हा संपूर्ण जो प्रसंग आहे त्या प्रसंगामधून एक महत्त्वाचं सत्य तुमच्यासमोर मला सादर करायचं आहे. आणि ते सत्य म्हणजे की आपण अशांतीकडून शांतीकडे प्रवास कसा करावा त्याच्यावरती आपल्याला चिंतन करायचं. अशांतीकडून शांतीकडे केला जाणारा प्रवास. बेनी प्रसाद ह्यांच्या कुटुंबामध्ये अशांती निर्माण झालेली होती की हा मुलगा आता कुचकामी ठरणार आहे, कुठल्याही प्रकारे त्याचा काहीच उपयोग होणार नाही. असा मुलगा 245 देशांना भेट देऊ शकतो आणि परमेश्वराची शांती स्वतः अनुभवतो, इतरांपर्यंत ती शांती घेऊन जात आहे. अशांतीकडून शांतीकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. पेत्राच्या जीवनामध्ये देखील अशाच प्रकारची अशांती. गेतशेमानी बागेमध्ये प्रभू येशू ख्रिस्त यातना सहन करत होता. पेत्राने हे लांबून सगळं बघितलेलं होतं, कसा त्याला रक्ताचा घाम फुटलेला आहे, कसा तो आत्म्यामध्ये व्याकुळ झालेला आहे, देह अशक्त आहे, आत्मा उत्सुक आहे, हे सगळे शब्द तो ऐकत होता. आणि अशा पार्श्वभूमीवरती येशूला अटक करण्यासाठी मंडळी आलेली. पेत्राचं अवसान सुटलं. त्याने आपल्या म्यानामधून तलवार बाहेर काढली आणि मल्क नावाच्या दासाचा उजवा कान छाटून टाकला. अशांतीचा परिणाम काय असू शकतो त्याचा हे सुंदर उदाहरण आहे. जर आतमध्ये अशांती असली तर बाहेर अशा प्रकारची अशांती माजू शकते, हे आपल्याला त्या ठिकाणी दाखवून देण्यात आलेलं आहे. परंतु शांतीचा राजपुत्र प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या अंतर्यामीची शांती मात्र ढळलेली नव्हती. तो स्वतः त्या यातनेमधून जात होता, परंतु त्या दासाचा कान छाटलेला आहे, त्याचं रक्त गळत आहे हे बघितल्यानंतर तो पुढे सरसावतो, त्याचा कान त्याला बरा करून देतो, त्याच्या जीवनात शांती आणतो, त्याच्या स्वतःच्या जीवनामध्ये शांती येते. आणि प्रभू येशू ख्रिस्त पेत्राला सांगत आहे तलवार म्यानात घाल, म्हणजे अशांतीच्या वार्ता करू नकोस तर शांतीच्या वार्ता करायच्या आहेत, शांतीच्या दिशेने वाटचाल करायची आहे. दुसरा प्रसंग आहे पेत्राने दिलेला नकार. शेकोटी भोवती तो त्या ठिकाणी शेकत आहे. कोणीतरी त्याला विचारलं तूही त्यांच्यापैकीच आहेस? त्याने सांगितलं नाही. एकदा नाही, दोनदा नाही, 3 वेळा अशा प्रकारे पेत्र त्या ठिकाणी येशूला नाकारत आहे. हा नकार येतो कुठून? अंतर्यामी असलेली प्रचंड अशांती. पेत्राच्या अंतःकरणामध्ये ही अशांती कुठून आलेली होती? त्याला भीती होती छळाची.
जसा माझ्या गुरुनं धरलेला आहे, त्याला अशा प्रकारे छळाला सामोरं व्हावं लागत आहे, तसं मला देखील व्हावं लागेल. ह्या भीतीपोटी त्याच्या अंतःकरणामध्ये अस्वस्थता, बेचैनी, अशांती निर्माण झालेली होती. त्या अशांतीचं फळ म्हणजे त्याने येशूचा केलेला नकार. त्याने नकार दिला. परंतु कोंबडा आरवल्यानंतर येशूने त्याच्याकडे पाहिलं आणि पेत्राच्या डोळ्यातून पाणी बाहेर आलं. बिशप फुलटन शीन ह्याने त्याचं वर्णन किती सुंदर केलं आहे बघा. बिशप फुलटन शीन सांगतात की जुन्या करारात जुना मोशे जुन्या खडकावरती काठी आदळतो आणि तिथून पाणी बाहेर येतं. नव्या करारात नवा मोशे येशू, नवा पेत्र किंवा नवा खडक पेत्र ह्याच्यावरती दृष्टीरूपी आपली काठी आदळतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी बाहेर येतं. कोणतं पाणी? पश्चातापाचे अश्रू. आणि संत अगस्तीन म्हणतात माणसाचं तारण कशाने झालेलं आहे? 2 प्रकारच्या पाण्याने. एक आहे बाप्तिस्म्याचं पाणी, दुसरं आहे पश्चातापाचे अश्रू. ते पश्चातापाचे अश्रू ढाळल्याशिवाय खरी शांती माणसाला अनुभवता येत नाही. म्हणून अस्वस्थता असेल, कोणत्याही पापाविषयी अपराधीपणाची भावना असेल, पश्चातापाचे अश्रू ढाळा. तुमच्या अंतःकरणामध्ये शांतीचा झरा व्हायला सुरुवात झाल्याशिवाय राहणार नाही. आणि मग तिसरा प्रसंग, पुन्हा एकदा शेकोटीभोवती पुनरुत्थित ख्रिस्त त्यांना सांगत आहे, मुलांनो या आणि न्याहारी करा. तुम्ही आत्ताच पकडलेल्या मासलीमधून काहीतरी घेऊन या. आणि पेत्र ते सगळं बघतो. त्याला अगोदरच्या शेकोटीची आठवण होते की ह्या ठिकाणी देखील आता आपल्याला कदाचित एखाद्या परीक्षेला सामोरं जावं लागेल. आणि नेमकं घडलंसुद्धा तसंच. येशूने त्याला विचारलं की योहानाच्या पुत्रा शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस का? ह्या सर्वांपेक्षा म्हणजे काय काय तिथे होतं? तिथे होडी होती, तिथे जाळं होतं, तिथे मासली होती, तिथे समुद्र होता, तिथे त्याचे सोबती होते. ह्या सगळ्यांपेक्षा तू माझ्यावरती प्रीती करतोस का? तोपर्यंत पेत्र थोडासा परिपक्व झालेला, म्हणून त्याच्या मुखातून 3 वेळा शब्द बाहेर पडले, होय प्रभूजी, मी तुमच्यावरती प्रीती करतो. माणूस त्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचू शकतो. त्या पेत्राने शेवटी क्रुसावरती उलटं टांगून आपल्या प्राणाचं बलिदान केलं. शांती माणसाला कुठे घेऊन जाते? स्वर्गाच्या दरवाजापाशी. मात्र त्यासाठी परमेश्वराच्या प्रेमाला मनापासून होकार देण्याची माणसाने तयारी ठेवणं गरजेचं आहे. 3 विचार ह्या निमित्ताने मी तुमच्यासमोर मांडत आहे. पहिला विचार, माझ्या जीवनात, माझ्या कुटुंबात अशांती कशामुळे निर्माण झालेली आहे? आपल्या घरामध्ये कोणकोणत्या कारणास्तव अशांती निर्माण होते बघा. सहज तपासून बघायचं. माझ्या कुटुंबात कशामुळे अशांती निर्माण झालेली आहे? मी माझ्या कुटुंबात, माझ्या परिसरामध्ये अशांती माजवतो की शांती पसरवितो? आणि तिसरा महत्त्वाचा प्रश्न, माझ्या जीवनाचा प्रवास शांतीकडून अशांतीकडे सुरू आहे की अशांतीकडून शांतीकडे सुरू आहे? त्यासाठी थोडंसं आपल्या कौटुंबिक जीवनाकडे डोकावून पाहूया. बऱ्याच वेळेला धनदौलत, जमीन जुमला, थोड्याशा काही गोष्टी इकडच्या तिकडच्या, त्यावरून आपल्या कुटुंबामध्ये अशांती निर्माण होण्याची शक्यता असते. धनदौलतीला नातेसंबंधापेक्षा अधिक महत्त्व दिलं गेलं तर नक्कीच अशांती निर्माण होण्याची शक्यता असते. आपण नातेसंबंध बिघडवतो, धनाला वेंग मारतो आणि आयुष्यभर अशांत राहत असतो. किंवा महत्त्वाकांक्षा असते, मला मोठं व्हायचं आहे, मला काहीतरी विशेष करायचं आहे. गरीब बिचारी माणसं तुमच्या सेवेसाठी थांबलेली असतात, त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करत असता, तेव्हा अंतःकरणामध्ये एक अशांती असते. प्रभू येशू ख्रिस्ताकडे देखील असाच एक तरुण माणूस आला. त्याला देखील अशी शांती हवी होती. सार्वकालिक जीवन हे वतन मिळावं म्हणून मी काय करावं, अशा प्रकारचा प्रश्न त्याने विचारलेला. त्यासाठी आत्तापर्यंत त्याने सगळ्या आज्ञांचं पालनसुद्धा केलं होतं. येशूने त्याला एकाच गोष्टीची अपेक्षा त्याच्याकडे व्यक्त केली, अजून तुझ्यामध्ये एका गोष्टीची कमी आहे. तुझं असेल नसेल ते सगळं विकून गोरगरिबाला देऊन टाक आणि चल माझ्या मागे, तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. त्या ठिकाणी 2 प्रकारची संपत्ती त्याला दाखवण्यात आली होती. एक दृश्य संपत्ती, दुसरी अदृश्य संपत्ती. दृश्य संपत्ती म्हणजे त्याची स्वतःची धनदौलत, अदृश्य संपत्ती स्वर्गामध्ये असलेली संपत्ती, ती त्याला दिसू शकली नाही. आणि म्हणूनच तो ह्या पृथ्वी तलावरील संपत्तीमध्ये अडकून गेला आणि श्रीमंत असूनही खिन्न होऊन निघून गेलेला आहे असं सांगितलेलं आहे. आपण खिन्न, उदास, अशांत का बनत असतो? त्याचं हे छोटंसं उत्तर त्यामध्ये दडलेलं आहे.
तिसरं शक्यता आहे संशय. जोपर्यंत एकमेकांवरचा विश्वासाला तडा गेलेला नसतो तोपर्यंत माणूस शांत असतो. पण थोडासा जरी संशय आला की माणूस अस्वस्थ बनत असतो. पती पत्नीमध्ये असलेले संबंध फार नाजूक असतात. माता पित्यामध्ये असलेले, पती पत्नीमध्ये, माता आणि बालकामध्ये असलेले नातेसंबंध असतात. भावा बहिणीमध्ये असलेले नातेसंबंध असतात. ते विश्वासाचे असले तर शांती असते. तिथे संशय निर्माण झाला की अशांती निर्माण होत असते. ह्याची माणसाने जाणून ठेवणं गरजेचं आहे. आणि चौथा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एखादा आजार किंवा एखादं व्यसन. त्यामुळे कुटुंबामध्ये अशांती निर्माण होण्याची शक्यता असते. त्याची जागा धार्मिकतेने, आध्यात्मिकतेने घेणं गरजेचं आहे. तेव्हाच घरामध्ये शांती येणार आहे. म्हणून आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की माझ्या घरामध्ये नक्की कोणत्या प्रकारची शांती वस्ती करत आहे. छोट्या चिमणीची गोष्ट तुम्ही कदाचित ऐकलेली असेल. मोठा वणवा लागलेला होता आणि त्या चिमणीने, चोचीने त्यामध्ये पाणी टाकण्याचा प्रयत्न केला. कोणीतरी त्या चिमणीला विचारलं की 2 थेंब पाणी टाकून एवढा मोठा वणवा तू काय विझवू शकणार आहेस का? आणि तिने सांगितलं, मला ठाऊक आहे की 2 थेंब पाणी टाकल्यामुळे हा वणवा विझणार नाही, परंतु एक गोष्ट मला माहीत आहे, ह्या परिसराचा इतिहास जेव्हा लिहिला जाईल तेव्हा माझ्याविषयी असं लिहिलं जाईल की मी तो वणवा लावणाऱ्यापैकी नव्हते, मी तो वणवा विझवणाऱ्यापैकी होते. आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे की मी शांती निर्माण करणाऱ्यांपैकी आहे की मी अशांती माजवणाऱ्यापैकी आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला सांगत आहे, मी माझी शांती तुम्हाला देतो. जग देते तशी नाही, तर मी माझी शांती तुम्हाला देतो. ती शांती आपल्या कुटुंबात पसरावी म्हणून संत पीटरकडे मध्यस्थीची याचना करूया. आपण आपला विश्वास प्रकट करूया. स्वर्ग आणि पृथ्वी, सदृश्य सर्वदृश्य वस्तू ह्यांचा उत्पन्न करता एकच परमेश्वर सर्वशक्तिमान पिता यावर मी श्रद्धा ठेवतो. आणि परमेश्वराचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त एकच प्रभू ह्यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगांपूर्वी पित्यापासून जन्मलेला आहे. परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर. तो पित्याशी एकतत्व असून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही. त्याचकडून सर्व उत्पन्न झाले आहे. तो मानवांसाठी व आमच्या तारणासाठी स्वर्गातून उतरला. तो पवित्र आत्म्याच्या योगाने कुमारी मरियेपासून शरीर धारण करून मनुष्य झाला. शिवाय आम्हासाठी त्याला क्रूसी दिले. पंती पिलाताच्या अंमलाने त्याने दुःख भोगले. तो मरण पावला व त्याला पुरले. शास्त्राप्रमाणे तो तिसऱ्या दिवशी पुन्हा जिवंत झाला व स्वर्गात चढला आणि पित्याच्या उजवीकडे बसला आहे. आणि जिवंतांचा मृतांचा न्याय करावयास वैभवाने पुन्हा येणार आहे. त्याच्या राज्याचा शेवट होणार नाही. आणि पवित्र आत्मा, प्रभू व जीवनदाता यावर मी श्रद्धा ठेवतो. तो पिता आणि पुत्र ह्यापासून निघतो आणि पिता व पुत्र ह्याचे त्याला बसतात व त्याचा गौरव करतात. तो भविष्यवाण्यामार्फत बोलला आहे. आणि एकाच पवित्र कॅथलिक व परिशुद्ध ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी मी एक बाप्तिस्मा मान्य करतो आणि मेलेल्यांचे पुनरुत्थान व भावी जगातील जीवनाची मी वाट पाहतो. आमेन. जीवन घे हे माझे सारे, जीवन घे हे माझे सारे. प्रभु अर्पिले तव पदिरे, प्रभु अर्पिले तव पदिरे. आयुष्याचा क्षण क्षण रे घे, आयुष्याचे हे दिन अवघे. तुझ्या स्तुतीस्तव अर्पित रे. जीवन घे माझे सारे, जीवन घे
माझे सारे प्रभु अर्पिले तव पदी रे, प्रभु अर्पिले तव पदी रे. बंधू भगिनींनो, आपले हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या हातवर अर्पण केलेल्या पवित्र बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. त्यामुळे त्याच्या नावास गुन्हा गौरवून आपल्या व त्याच्या पवित्र ख्रिस्त मंडळाचे कल्याण होवो. हे प्रभू, आम्ही मनोभावे तुझी सेवा करतो व तुझी प्रार्थना करतो. प्रेषित संत थॉमसच्या सणाच्या दिवशी आम्ही हे स्तुतिमय बलिदान तुला अर्पण करीत आहोत. त्याचा स्वीकार कर व तू आम्हाला दिलेल्या दानांचे संरक्षण कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. आमेन. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमच्या अंतःकरण प्रभूकडे लावा. आम्ही इथे लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वराचे आभार मानूया. ते योग्य वरास्त आहे. हे पवित्र पित्या, सर्वसमर्थ सनातन परमेश्वरा, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तरणदायक आहे. तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या मेंढपाळावर कळपावर कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रशितामार्फत तू तुझ्या कळपावर नित्य लक्ष ठेवतोस व त्याचे संरक्षण करीतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कळपाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून स्वर्गीय दरबारातील दूतांच्या सर्व गायकवृंदांबरोबर आम्ही तुझा अखंड गौरव गीत गातो. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. तुझ्या महिमेने होऊन या पूर्ण जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. प्रभुवन प्रभु नामे तो अति धन्य होई. जयगान गाऊ लागली स्वर्ग धरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. जय जयकार होई ईश्वर चरणी. पावन 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 तुझी हे सर्व शक्तिमय परमेश्वरा. प्रभू, तू खरोखर पवित्र आहेस. सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाणे पवित्र करण्यासाठी तू 7 महिन्यावर येवो. ही दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू श्री ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनवत. स्वेच्छेनं स्वीकारलेल्या आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि भाकर मोडून ती आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हे घ्या आणि खा. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. भोजन झाल्यानंतर त्यानं प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या. हा माझ्या रक्ताचा प्याला आहे. नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे. हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. श्रद्धेच्या रहस्याचा आपण जयघोष करूया. ख्रिस्त मरण पावला, ख्रिस्त जिवंत झाला, ख्रिस्त पुन्हा येईल. ख्रिस्ताच्या मरणाच्या पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो.
तुझ्यासमोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणारे आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेनं एक व्हावेत असे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. आमचे परमगुरू स्वामी पोप फ्रान्सिस, आमचे महागुरू फेलिक्स, इतर सर्व महागुरू व धर्मगुरू ह्यांच्यासह आमची तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेनं ख्रिस्ताठायी विश्रांती पावलेल्या आमच्या बंधू भगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्तवासी झालेल्या इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडू दे. आम्हा सर्वावर दया कर. देवमाता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, सारे प्रेषित, संत थॉमस व जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संतांसह आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही तुझी स्तुती करावी व आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ताठायी पवित्र आत्म्याच्या ऐक्या, हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव हो. आमेन, 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 आमेन. प्रभू येशूच्या शब्दात आपण परमेश्वर पित्याकडे आत्मविश्वासाने प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहात देऊ नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटांपासून आमचे संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तरणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुण्य येण्याची व शाश्वत जीवनाची आशेनं वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या सहाय्याने पापांपासून दूर राहावे व सर्व संकटात, कारण राज्य, अधिकार व गौरव सदा सदाच आहे. हे प्रभू श्री ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितांस म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. आपण एकमेकास शांती वंदन करूया. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या परमेश्वराच्या कोकरा तुम्हाला शांती दे. जगाची पापे दूर करणारे देवाचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य. हे प्रभू, तुझा स्वीकार करण्यास मी पात्र नाही, पण एक शब्द मात्र बोल, म्हणजे मी बरा होईल. आध्यात्मिक कम्युनियनची प्रार्थना.
माझ्या प्रिय येशू, तो अल्तारावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस यावर आमची नितांत श्रद्धा आहे. सर्वांपेक्षा आमचे तुझ्यावर प्रेम आहे आणि आमच्यामध्ये तू यावा अशी आमची तीव्र इच्छा आहे. या दिवसात आम्ही तुला पवित्र मिसा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू आमच्या अंतःकरणात ये. तू नेहमीच आमच्याबरोबर असतोस. आम्ही तुला मिठी मारतो, तुझ्यापासून आमचा कधीही वियोग होऊ देऊ नकोस. आमेन. सुमने हो निगळून पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देह जिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होऊन गळून पडावे प्रभूच्या पदकमळाशी, देह जिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. घेऊन हाती प्रभू सुवार्ता शिकवू गाता गाता, निर्मल करुणी मने आपुली वाहू दीन पतिता. एकजुटीने कंबर बांधू करू निर्धार मनाची, देह जिजावा अखंडित हा ख्रिस्त प्रभू सेवेशी. सुमने होऊन गळून पडावे. आपण प्रार्थना करूया. हे स्वर्गीय बापा, या दिव्य साक्रामेंताद्वारे आम्ही ख्रिस्ताचे शरीर व रक्त स्वीकारले आहे. संत थॉमसप्रमाणेच आम्ही देखील मान्य करतो की तो आमचा प्रभू व आमचा देव आहे. आमची श्रद्धा खरी आहे याचे दर्शन आमच्या आचरणातून घडावी, म्हणून आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. संत पीटरच्या सणानिमित्त नोवेनाची प्रार्थना. हे परमेश्वरा, तू सर्व उत्पन्न केले आहेस. सर्व चांगल्या गोष्टीचा उगम तुझ्यातूनच आहे. आज आम्ही तुझे आभार मानतो व तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो, तुला भजतो. कारण संत पीटर आमचा आश्रयदाता, ह्याला तू प्रमुख प्रेषित म्हणून नेमलेस व ख्रिस्त महामंडळाची आध्यात्मिक धुरा सांभाळण्यासाठी त्याला पहिल्या पोप पदावर नेमलेस. तुझे प्रेषित पेत्र व पॉल यांच्या भरभक्कम पायावर आज अखिल जगात ख्रिस्त सभेची भली मोठी इमारत उभी आहे. आमच्या मच्छीमारी, शेतीवाडी, नोकरीधंद्यात तू आम्हाला कृपा दे. अल्पविश्वासू पीटरचे अथांग सागरात तू संरक्षण केलेस. त्याचप्रमाणे आमच्या मच्छव्यांचे, मच्छीमार मोकळे बांधवांचे प्रत्येक संकटात तू रक्षण कर. मासेमारी करताना, दर्यासागराची सूंज देताना आमची जीवन नौका तू सुरक्षित ठेव व आम्हाला सुखरूप किनारा दाखव व आमच्या धंद्यामध्ये यश येऊ दे. विशेषतः या नोवेनामध्ये मागत असलेल्या आमच्या विनंत्या पूर्ण कर. थोडा वेळ शांत राहून आपली विनंती प्रभूला सांगूया. हे संत पीटर आमच्या आश्रयदात्या, ज्याप्रमाणे तुझी ख्रिस्तावर बळकट व स्थिर श्रद्धा होती, त्याप्रमाणे आमची ख्रिस्तावरील श्रद्धा तुझ्या मध्यस्थेने स्थिर व बळकट कर. अंधश्रद्धेच्या आहारी आम्ही जाऊ नये, तर केवळ ख्रिस्तच आमची श्रद्धा
आमचा सागर व तारणारा आहे, ह्याचीच आम्हाला पूर्ण जाणीव होऊ दे. एकच देवाला भज हे सत्य वचन अंमलात आणण्यास तू आम्हाला मदत कर. ख्रिस्ताची स्वार्थ पसरवण्यास तू आम्हाला स्फूर्ती दे. आमेन. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पवित्र मरिया, देवाचे माते, आम्हा पाप्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमीन. हे संत पीटर, आम्हासाठी विनंती कर. कोळीवाडा पॅरिसच्या भाविकांसाठी सूचना आहे. ज्यांची लग्न ठरलेली आहेत या वर्षामध्ये, ज्यांच्या लग्न ठरवून तारखा ठरल्या नाहीत परंतु लग्न करायचं ठरलेलं आहे, अशा सर्वांनी आज उद्या 2 दिवसामध्ये चर्च ऑफिसमध्ये येऊन आपली नोंदणी करा. आपला मासेमारीचा व्यवसाय आहे. ऑगस्टपासून आपण मासेमारीसाठी व्यस्त असतो. त्यामुळे जुलैच्या महिन्यामध्ये जर यावर्षी लग्न करू इच्छिणाऱ्यांनी नावं दिली तर मग आपण आपल्याच चर्चमध्ये जीवनदर्शन केंद्रातील फादरांची प्रबोधनाची टीम बोलावून आपल्याच पॅरिशमध्ये तुम्हाला 1 दिवसाचं हे जीवनदर्शन केंद्रात होणारं शिबिर देता येईल. पण त्यासाठी तुम्ही नाव नोंदणी या 2-3 दिवसात करणं अत्यंत गरजेचं आहे. उद्या आपण वेस्पूरची मिसा करणार आहोत. वेस्पूर म्हणजे संध्याकाळचं विधी किंवा प्रार्थना, आणि आपण ती संध्याकाळी करतो इतर वर्षी, परंतु ह्या वर्षी आम्ही आपल्याला उद्या सकाळी 7 वाजताच ही मिसा ऐकता येईल अशा पद्धतीने सादर करू, प्रसारित करू. त्यानंतर रविवारी आपला सण, त्या दिवशी आपल्या सर्वांसाठी आपले मेंढपाळ आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे मिसा अर्पण करतील. प्रिय बंधू भगिनींनो, करोनाचे संकट संपलेलं नाही आहे. अनलॉक संपत आहे, अनलॉक उघड केलं जात आहे. याचा अर्थ करोना संपलेला नाही आहे. आत्ताच तर जास्त भीती आहे, आत्ताच जास्त वेगाने हा प्रादुर्भाव होत आहे. गावागावात, घराघरात हा विषाणू शिरलेला आहे. आता आपल्याला पुष्कळ काळजी घ्यायची आहे. जितकी आपण काळजी यापूर्वी घेतली त्याहून जास्त काळजी आता घेणं आवश्यक आहे. त्यासाठी आपल्या घरात राहणं, हात स्वच्छ धुणं, त्याचप्रमाणे मास्क कायम वापरणं, आवश्यक नसल्यास घराच्या बाहेर न पडणं, हे आपल्या प्रत्येकांना करोनापासून सुरक्षित ठेवण्याचे मार्ग आहेत. एवढंच आपल्या हातात आहे. जे आपल्याला जमतं, आपल्या हातामध्ये आहे तेवढं आपण करणं आवश्यक आहे. म्हणून लक्षात घ्या, कोळीवाडा पॅरिशचा सण आहे. त्यामुळे हा जरी सण आपला उत्साह असला, आनंद असला, तर प्रत्येक वर्षापेक्षा हा वेगळा आहे. यामध्ये आपण कौटुंबिक घरगुती जेवण घेणार आहोत. याचकडे लक्ष द्या. उगाच बाहेरून जेवण आणणं किंवा पार्टी अरेंज करणं किंवा इतरांना बोलवणं किंवा दुसरंच काही मेजवानी किंवा आयोजन करणं, ह्या गोष्टी ह्यावर्षी टाळायच्या आहेत. आणि आपल्या या सणाचं ह्या सादरीकरण आपण साधेपणाने आणि घरगुती जेवणाने आणि घरातच राहून जेवण करायचं आहे. आपण सुरक्षित राहूया, इतरांना सुरक्षित ठेवूया. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. सर्वसमर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हास आशीर्वाद देव. आमेन. जा, ख्रिस्ताच्या शांतीनं तुम्हाला पाठविण्यात येत आहे. देवाचे आभार मानूया. संत पीटर कोळ्यांचा आश्रयदाता मुचा, स्वर्गाची वाट दाखवणारा दिल्याचा व्यास स्वर्गाच्या. संत पीटर कोळ्यांचा आश्रयदाता मुचा, स्वर्गाची वाट दाखवणारा दिल्याचा व्यास स्वर्गाच्या. पाचारण केले येशूने तुला माणसे धरणारा,
लाडका आमचा पहिला पोप अखिल ख्रिस्त सभेचा पाचारण केले येशूने तुला माणसे धरणारा, लाडका आमचा पहिला पोप अखिल ख्रिस्त सभेचा, संत पीटर कोळ्यांचा आश्रयदाता आमचा, स्वर्गाची वाट दाखवणारा दिल्याचा व्यास स्वर्गाच्या, संत पीटर कोळ्यांचा आश्रयदाता आमचा, स्वर्गाची वाट दाखवणारा दिल्याचा व्यास स्वर्गांच्या.